काळ्या बाजारात विक्रीसाठी आलेला युरिया खताचा टेम्पो पोलिसांच्या ताब्यात। शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरिया खताचा पालघरमध्ये राजरोसपणे सुरू असणारा काळा बाजार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आलेलं युरिया खत खुलेआम काळ्या बाजारातून बोईसरच्या कारखान्यासाठी नेलं जात असताना लाखो रुपयांचं युरिया खत बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आयशर टेम्पोमध्ये जवळपास 50 लाखांपेक्षा अधिक किमतीचं युरिया खत पोलिसांनी जप्त केलेलं असल्याची माहिती समोर आलेली आहे। बोईसर तारापूर MIDC सर्रासपणे शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या युरिया खताचा काळा बाजार होत असताना कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। बोईसर येथे पकडण्यात आलेल्या युरिया खताचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं बोईसर पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पालघर।